हाय फ्रेंड्स, सो आज आपण मस्त एक चटकदार रेसिपी करणार आहोत, ती म्हणजे मसाला टोस्ट सँडविच। तर आता साहित्य बघूया। ब्रेड जो सँडविच लोफ मिळतो तो घ्यायचा आहे। त्यानंतर मी ही चटणी करून घेतलेली आहे। पुदिना, कोथिंबीर, डाळ, मिरची आणि मीठ। चटणीची डिटेल रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, नक्की दाखवेन मी तुम्हाला। चाट मसाला आणि ज्या तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता। मी इथे टोमॅटो 2 बारीक चिरून घेतलेले आहेत, कांदे 2, सिमला मिरची आणि काकडी माझ्याकडे 1 शिल्लक होती ती घेतलेली आहे। त्यानंतर चीज क्यूब्स घेतलेले आहेत 2। बटर हे मेल्ट करून घेतलेलं आहे मी। एक तर मेल्ट करा किंवा साधारण तासभर रूम टेम्परेचरला काढून ठेवा। आणि हा उकडलेला बटाटा हे पण 2 घेतलेले आहेत। याच्यात चवीसाठी अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा मीठ असं ऍड केलेलं आहे। सो आता आपण सँडविच करायला सुरुवात करूया। सो आपण ब्रेड घ्यायचा, त्याला असं बटर मस्त स्प्रेड करून घ्यायचं। पूर्ण व्यवस्थित सगळ्या बाजूनी लागलं पाहिजे असं घ्यायचं, नाही तर त्याची चव येत नाही व्यवस्थित। चारी कडांपर्यंत बटर छान लावून घ्यायचं। आता ॲट ए टाइम इथे 2 सँडविच करणार आहे मी, त्यामुळे दोन्ही ब्रेडना बटर आत्ता लावून घेते आहे। आता चटणी उरलेल्या 2 ब्रेडना आपण लावणार आहोत। चटणी अगदी खूप पण लावायची नाही, नाहीतर खालपर्यंत ब्रेड ओला होतो आणि सँडविच छान क्रंची होत नाही। त्यामुळे जेवढी गरजेची आहे तेवढीच लावायची, एकावर एक थर नाही झाला पाहिजे। एक्स्ट्रा झाली तर अशी काढून टाकायची चमच्याने थोडी। चटणी लावून झालेली आहे। तर चटणीच्या बाजूला आपण बटाटा लावणार आहोत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। सो मी अगदी गच्च भरणार नाहीये, कारण बाकीच्या पण भाज्या आपल्याला घालायच्या आहेत। असं जरा दाबून घ्यायचं, म्हणजे तो छान चटणीवरती चिकटतो। शक्यतो बटर असलेल्या ब्रेडवरती आपण बाकीच्या भाज्या घालायच्या, म्हणजे टोमॅटो, कांदा ज्याला पाणी सुटतं, त्यामुळे ब्रेड जास्त ओला होत नाही। चिरून झाल्यावर सगळ्या भाज्या बाउलमध्ये एकत्र केल्या तरी चालतील, म्हणजे पटकन घालून होतं। आणि याच साइडवरती बटरवाले आपण चाट मसाला थोडा थोडा टाकायचा आहे। याच्यावर सुद्धा परत आपण चाट मसाला टाकून घेऊया। आणि आता ज्या साइडला आपण बटाटा आणि चटणी लावली आहे ती वरती ह्याच्यावरती लावायची। अशी थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं।
सो आता हे सँडविचेस आपण टोस्टरमध्ये ठेवणार आहोत. सो आता हे सँडविचेस आपण टोस्टरमध्ये ठेवतोय. तर माझ्याकडे हा टोस्टर आहे ज्याच्यामध्ये ॲट अ टाइम 2 होतात. याला खाली थोडंसं बटर मी लावते. तेल सुद्धा लावलं तरी चालू शकतं. तूप तुम्हाला जे हवं ते तुम्ही वापरू शकता. हे फक्त चिकटू नये खाली त्यासाठी आपण लावणार आहोत आणि फ्लेवर पण मस्त येतो. साधारण 5 मिनिटं लागतात ह्याला टोस्ट व्हायला. जर टोस्ट झालं की आपण बघूया. टोस्टर अवेलेबल नसेल तर तुम्ही सेम सँडविच तव्यावर सुद्धा करू शकता. फक्त तवा तापून घ्यायचा, थोडासा प्रीहीट करायचा, त्याच्यावर बटर किंवा तेल घालायचं आणि सँडविच ठेवायचं आणि थोडंसं ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूनी भाजायचं. सो तव्यावर पण तुम्ही करू शकता. आता टोस्टरमधनं सँडविच तयार झालं की दाखवते. सो आता हे बघा, टोस्टरमधनं थोडीशी वाफ यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मी बटन बंद केलेलं आहे. आपले सँडविचेस रेडी आहेत. अजूनही वाफ येते. आता मी टोस्टर ओपन करते. बघा कसे मस्त टोस्ट झालेले आहेत आपले सँडविचेस. सो आता आपण हे काढूया आणि डिशमध्ये ठेवूया. सो आपले दोन्ही सँडविचेस रेडी आहेत. आता हे मी पिझ्झा कटरनी मधून जरा कट करून घेते. सुरीने पण करू शकता, कात्रीने पण करू शकता. हे बघा, मस्त सँडविच आपलं तयार झालेलं आहे. अगदी बाहेर मिळतं तसंच सँडविच आपलं रेडी आहे. सो आता आपण काय करणार आहोत, चीज याच्यामध्ये खिसायचं आहे. सो हे जस्ट ओपन करायचं. चीज आधी घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता, टोस्टरमध्ये ठेवायच्या आधी, ते सुद्धा छान लागतं. आणि परत हे बंद करायचं. चीज ऑप्शनल आहे, तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही करू शकता. किंवा जर कोणी डाएटवरती असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे सँडविच बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही विदाऊट चीज आणि कमी बटर लावून करू शकता, कारण आपण भरपूर भाज्या याच्यामध्ये वापरतोय. सो कट केल्यानंतर चारही पार्टमध्ये मी भरपूर असं चीज खिसून घेतलेलं आहे. हे सँडविच तुम्ही खाऊ शकता. सॉस किंवा मेयोनीज जे काही आवडतं त्याबरोबर खाऊ शकता किंवा नुसतंही छान लागतं. सो आपलं मसाला टोस्ट सँडविच रेडी आहे. नक्की ट्राय करा, खाऊन बघा आणि मला सांगा कसं झालंय. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.